नमस्कार. आज मी प्राध्यापक MP तथा मधु पाटील सरांच्या आस्वाद समीक्षा मधु मंगेश कर्णिक साहित्य या पुस्तकातील मधु मंगेश कर्णिक यांच्या वेचलेल्या कथाने नायिका या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी 5वा भाग वाचतोय. आज वाचणार आहोत कर्णिकांची तेजस्विनी. उदयाचलमधील तेजस्विनी. She is a magnanimous and courageous woman. She has no parallel. अशी तिच्या मुलाच्या मनातली मम्मीची पर्सनॅलिटी. आणि शी इन्क्लूड्स शी इज द ओनली मॅन इन द कंट्री. जिच्या व्यक्तिमत्वाला उभ्या देशात तुलना नाही अशी जिची पर्सनॅलिटी देशभर उभी राहिली होती, ती या उदयाचल कथेची नायिका. तिच्या जीवन प्रवासातील अस्ताचलानंतरच्या, अंधाऱ्या रात्रीनंतरच्या, सकाळच्या सूर्याच्या उदयासारखी परत क्षितिजावर येणारी जणू एक तेजस्विता. एका जगविख्यात चित्रकाराच्या लुकलुकणाऱ्या दैवी डोळ्यांनी रेखाटलेली ही नायिका म्हणजे त्याच्या डोळ्यांना जाणवलेली एक आदिमाता, एक चितशक्ती. आणि एका स्वामीजींनी म्हटल्याप्रमाणे असामान्य दिव्य शक्तीची देणगी जन्मकुंडलीने जिला दिली आहे अशी ही तेजस्विनी नायिका, जिने त्यावेळेच्या 60 कोटी लोकांवर एक तपभर अधिराज्य गाजवले होते, जिने पूर्व पश्चिमेच्या शत्रूंचा निपात केला होता, जिने दशदिशात आपल्या देशाचं नाव रोशन केलं होतं, ती ही नायिका. मध्येच अस्ताचलास गेलेली ही नायिका मी पुन्हा उभी राहणार, राखेतून उड्डाण करणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे, काळोखाच्या गर्भातून उगवणाऱ्या सूर्याप्रमाणे असं म्हणणारी ही नायिका सूर्याच्या तेजस्वी प्रकाशात सर्वांनीच पाहिलेली. त्या फिनिक्ससारख्या उड्डाणासाठी प्रथम आय मस्ट गो टू पीपल विथ फोल्डेड हँड्स अँड विथ सिन्सिअर अपॉलॉजी विथ अ ट्रूली रिपोर्टिंग हार्ट असं म्हणणारी आणि त्याप्रमाणे हात जोडून कोट्यावधींच्या जनसमुदायासमोर गेलेली ही नायिका. तसे करताना तिला भिंतीवर वडिलांच्या भव्य तैलचित्राचे शब्दच जणू ऐकू येत होते. दुसऱ्याचे स्वातंत्र्य, दुसऱ्याचा मोकळेपणा हिरावून घेण्याची चूक पुन्हा करू नकोस. तुझ्या स्वार्थासाठी दुसऱ्याला कधीही दुःखात ढकलू नकोस. तुझ्या चुका अशाही असू देत की त्यांच्या परिमार्जनाने तुझी उंची वाढावी, तू अधिक शुद्ध आणि पवित्र व्हावेस. तुझ्या चुकांमुळे कधीही दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नकोस आणि दुसऱ्याचे आसू पुसायला कधीही माघार घेऊ नकोस. वाघा सिंहासारखे शूरपणाने वाघ आणि त्याचबरोबर फुलांची कोमलता हृदयात बाळग. जणू तो महापुरुष झोपेतून जागा होऊन बोलत होता. त्यांच्या समोरच्या गुलाब पाकळीने उत्फुल्ल होत त्यांचे शब्द कानात साठवीत होता आणि बाईही त्या महापुरुषाचे शब्द ऐकून उत्फुल्ल होत होत्या. आणि त्या महापुरुषाने बाईंच्या वडिलांनी अखेरच्या क्षणी लिहून ठेवलेल्या कवितेच्या ओळी, ज्या त्यांच्या अस्ताचल वेळी आठवत नव्हत्या, त्या त्यांना आता स्वच्छ आठवल्या. आय हॅव माइल्स टू गो, आय हॅव प्रॉमिसेस टू कीप. आणि त्यांना नवे बळ चढले. सारी विवशता लोपून एका नव्या सरसळत्या उमेदीने त्यांचे मन आणि देह व्यापून टाकला. त्यांनी अंगाभोवती पदर घट्ट लपेटून घेतला आणि सर्व आंतरिक सामर्थ्य एकवटून त्या स्वतःशीच पुटपुटल्या, कम व्हॉट मे, आय मस्ट स्टँड, आय मस्ट नॉट गो डाऊन. आणि एके दिवशी बाई पुन्हा बाहेर पडल्या. पूर्वीच्या जोशाने आणि आत्मविश्वासाने. पावसा पाण्यातून, चिखल मातीतून तो दूरवरचा दौरा नेहमीच्या सराईतपणे त्यांनी पार पाडला. मोटार बंद पडली तशी हत्तीच्या पाठीवरूनही त्यांनी प्रवास केला, पण जिद्दीने त्या अखेरपर्यंत पोहोचल्या.
तिथे जमलेले वर्षानुवर्षे परिचयाचे असलेले ते उघडे बोडके अर्धपोटी आणि हडकुळे खेडूत त्यांच्याजवळ आपण गेलो की ते हसतात, नम्र होतात, हात उंचावून आपले स्वागत करतात आणि न राहून आपल्या नावाचा एक जयघोष करतात. आमच्या आजोबांची, आमच्या वडिलांची, आम्हा सर्वांची शक्ती म्हणजे हे चेहरे, हेच कुतूहलाने, नम्रतेने, आदराने पाहणारे डोळे, हेच उंचावणारे हात, हेच जयघोष करणारे गळे. त्या एका दौऱ्यातून त्यांचे बळ पुन्हा एकवटले. टाइम्समध्ये कितीतरी दिवसांनी न्यूज रिपोर्ट, आकाशवाणीवर आणि दूरदर्शनवर कितीतरी दिवसांनी आपल्या नाहीशा झालेल्या नावाचा उच्चार. हे वातावरण असेच टिकले तर लवकरच पुन्हा देशव्यापी दौरा, मोकळ्या अंतःकरणाने क्षमायाचना आणि भावी काळासाठी भरीव कार्यक्रमाची ग्वाही. ते लक्ष चेहरे पुन्हा जमतील, पुन्हा जयघोष करतील आणि आपण त्यांना पुन्हा आपल्या मागे वळवू. ते लक्ष चेहरे पुन्हा जमतील, पुन्हा जयघोष करतील आणि बाईंच्या पाठीमागे जातील. हे घडू नये म्हणून विरोधी राजकीय शक्तींकडून ते घडलं. अटक म्हणजे बेड्या, बेड्या म्हणजे तुरुंग, मानहानी, मनस्ताप, बेअब्रू. ज्या देशात उत्तुंग निशाणे फडकवली तिथं पोलिसांच्या पहाऱ्यात खालच्या मानेने हातातल्या बेड्या सांभाळीत, हजारोंच्या क्रूर नजरा झेलीत, कॅमेऱ्यांच्या चकचकाटात पोलीस कोठडीत प्रयाण. आणि ते घडलंच. गुप्तचर विभागाचे अधिकारी बाईंसाठी पकड वॉरंट घेऊन दाखल झाले. बाई क्षणभरच विचलित झाल्या. दुसऱ्याच क्षणी त्यांनी स्वतःला सावरले, उठल्या आणि एखाद्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे अशा उठल्या आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी सारी शक्ती एकवटून सज्ज झाल्या. आणि त्या महापुरुषाने, बाईंच्या पप्पांनी अखेरच्या क्षणी लिहून ठेवलेल्या, जगाला आधार देणाऱ्या त्याच ओळी बाईंना सूर्यप्रकाशासारख्या लख्ख दिसू लागल्या. आय हॅव प्रॉमिसेस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, बिफोर आय स्लीप. बाई शांतपणे उठल्या. समोर वाट बघत थांबलेल्या अधिकाऱ्यांना मोकळ्या स्वरात म्हणाल्या, थोडा वेळच फक्त थांबा, आय एम रेडी. आणि त्यांनी खिडकीतून सहज संध्याकाळच्या क्षितिजाकडे पाहिले. सूर्य बुडाला होता, परंतु बाईंना त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशीच्या पहाटेचे उदयाचल दिसू लागले. कल्पित वाटावं एवढं या नायिकेचं सर्व परिचित वस्तुनिष्ठ व्यक्तिमत्व वास्तवतेच्या घट्ट पायावरच, पण लेखकाच्या कलात्मक बांधणीतून साक्षात उभं केलं गेलं आहे. मात्र जिचा सर्वांना परिचितच असलेला भविष्यकाळ शेवटी लेखकाच्या एका सर्जनशील काव्यात्मक प्रतिमेतून सूचित केला आहे, अशी ही भव्य दिव्य व्यक्तिमत्वाची नायिका वाचकांना उदयाचल क्षितिजावर नेणारी. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.